श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. मी संध्या. तुम्हाला मी आज सांगणार आहे की अंगारकी चतुर्थीचे सर्वसाधारण चमत्कारिक उपाय जे की सर्व राशींसाठी आहे आणि काही खास राशींसाठी हे उपाय करणं अतिशय गरजेचे आहे, जेणेकरून हे उपाय केल्याने या राशीवरती गणपती बाप्पाची कृपा राहणार आहे. तर कोणत्या रास आहे या 5 ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. ती ही येणारी अंगारकी चतुर्थी आहे. ही येणार 5 मे 2026 दिवशी आलेली आहे, जे की मंगळवारी आलेली आहे आणि ही अतिशय दुर्मिळ आणि शुभ मानली जाते. जे की आपण वर्षभर जे आपण संकष्टी करतो ती न करता तुम्ही ही अंगारकी एक जरी केली तरी तुमचे पूर्ण वर्षभराची देवावरची जी काय तुम्ही संकष्टी तुम्हाला करता येत नाही तर त्याची तुम्हाला फळ भेटणार आहे. तर आता कोणत्या या 5 राशी आहे, या 5 राशींवरती गणपती बाप्पाची कृपा असणार आहे आणि त्यांना भरभरून लाभ मिळणार आहे. तर चला पाहूया आपण. पहिली आहे मेष रास. आता मेष राशीचा स्वामी जो आहे तो आहे मंगळ. तर या राशींना कोणता उपाय करायचा आहे, तर गणपती बाप्पाला मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला शेंदूर आणि लाल फुले अर्पण करायची आहे. त्याच्यानंतरला तुम्ही हे लाल फुले आणि शेंदूर अर्पण करताना गणपती बाप्पाला ओम गण गणपताय नमः हा 108 वेळा जप करायचा आहे. त्याच्यानंतरला असं केल्याने काय होतं, तुमची जे काही कामामध्ये अडथळे येत असतील ते दूर होतील. त्याच्यानंतरला दुसरा आहे कर्क रास. तर कर्क राशीला गणपतीच्या मंदिरात जाऊन दुर्वा आणि मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. असं केल्याने त्यांच्यावर गणपती बाप्पाची कृपा असणार आहे. त्याच्यानंतरला तिसरी रास जी आहे ती आहे सिंह रास. तर सिंह राशीला मंदिरात जाऊन गणपतीच्या मंदिरात जाऊन गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचं आहे आणि त्यांना लाल रंगाचे जे वस्त्र आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. असं केल्याने काय होतं, तुमची जर तुम्ही कसली नोकरी करत असाल किंवा तुम्हाला यश भेटत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश भेटणार आहे. त्याच्यानंतरला चौथी रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीचा स्वामीसुद्धा आहे मंगळ. तर यांना काय करायचं आहे, या राशीच्या लोकांना हनुमानाला आणि गणपती बाप्पांना गूळ आणि धने अर्पण करायचं आहे किंवा गरजू लोकांना मदत देखील करायची आहे. त्याने केल्याने काय होतं, तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्याच्यानंतरला 5वी रास आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांना गणपतीच्या मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावायचा आहे आणि गणपती बाप्पांना 11 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. असं केल्याने तुमचे जे काही जुने आजार असतील ते दूर होतील. त्याच्यानंतरला सगळ्या राशींसाठी एक फायदा आहे की अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला गुळाचे खडे आणि 108 दुर्वा जर अर्पण केले ना आणि ओम गण गणपताय नमः असा जप केला ना तर सगळ्या राशींवरती गणपती बाप्पाची कृपादृष्टी होणार आहे. त्याच्यानंतरला आर्थिक लाभासाठी लाल गणपती बाप्पांना लाल चंदन असतं ते सुद्धा अर्पण करायचं आहे. किंवा तुमची अडलेली कोणतीही कामं असतील तर ती पूर्ण करण्यासाठी ना तुम्ही गणपती बाप्पाला 5 सुपाऱ्या 5 दुर्वा अर्पण करायचे आहे. वक्रतुंड महाकाय असा मंत्राचा जप करायचा आहे. नक्की करून पहा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, जे काही तुमची कामं अडलेली असतील किंवा जे काही तुमच्या मनात शंका किंवा वादळ निर्माण झालेलं असेल, तुमच्या घरामध्ये काही वादविवाद असतील ते सुद्धा गणपती बाप्पा दूर करतील. पण या ज्या राशी आहे या राशींनी अंगारकीच्या दिवशी नक्कीच हे उपाय करून पहा. तुम्हाला गणपती बाप्पाचे लवकरात लवकर आनंदाची बातमी आणि गोड आशीर्वाद गणपती बाप्पाचा मिळणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि या राशींना काय फायदा झाला आहे तो सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. चल भेटूया पुढच्या व्हिडिओला.